नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवर. आजच्या वन शॉट व्हिडिओमध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्स अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. वेव्ह फ्रंट कशाला म्हणतात, हायगेन्स प्रिन्सिपल काय आहे, इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन आणि रिझॉल्विंग पॉवर काय आहे, हे आज आपल्याला 100% समजणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या महत्वाच्या लेक्चरला. या चॅप्टरच्या सुरुवातीला काही बेसिक्स बघूयात. सर्वात आधी ऑप्टिक्स. ऑप्टिक्स या शब्दाचा अर्थ असतो स्टडी ऑफ लाईट. ज्यावेळेस आपण लाईटचा स्टडी करतो तर जी टर्म वापरण्यात येते त्या टर्मला आपण ऑप्टिक्स असं म्हणतो. ऑप्टिक्सचे दोन प्रकार आहेत बघा. फर्स्ट जो आहे याला आपण रे ऑप्टिक्स असं म्हणतो. ऑलरेडी 11वी मध्ये तुम्ही रे ऑप्टिक्स हा चॅप्टर शिकला असा, बरोबर आहे. तर हा जो पार्ट आहे तो ऑप्टिक्सचाच पार्ट आहे, रे ऑप्टिक्स. आणि जो आपण आता शिकणार आहोत तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मध्ये आपण रे थेअरीचा उपयोग केलेला आहे. ही जी थेअरी आहे ही कोणती थेअरी आहे? ही आहे बघा रे थेअरी. या रे थेअरीनुसार आपण असं म्हणालो आहोत की लाईट ज्यावेळेस एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करत असेल तर तो एका रेच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतो आणि त्यामुळे त्याला आपण रे ऑफ लाईट असं म्हणतो. आणि ही थिअरी आहे एक. ठीक आहे, हे एक आपलं ॲझम्पशन आहे की लाईट जो आहे तो एका रेच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि यावरूनच आपण आतापर्यंत रिफ्लेक्शन ऑफ लाईट असेल, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल, हे दोन्ही कॉन्सेप्ट आपण या रे थेअरीनुसारच शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग 10वी मध्ये तुम्हाला लेन्स चॅप्टर होता किंवा त्याच्या आधी तुम्हाला मिरर्स होते ज्याच्यामध्ये तुम्हाला इमेज फॉर्म करायच्या होतात. बरोबर आहे. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर, नाही का. मग त्या ज्या डायग्राम्स तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ केलेल्या होत्या, ज्या इमेज तुम्ही फॉर्म केलेल्या होत्या, त्या इमेज सिंपल होण्याचं एकमेव कारण कारण त्या ठिकाणी लाईट जो आहे तो एका रेच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करत आहे. बरोबर आहे. बेसिक्स मध्ये पण तुम्ही शिकलेला आहात रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये की या ठिकाणी अशा पद्धतीने समजा एक इंटरफेस आहे. लाईट या ठिकाणी इन्सिडंट होणार, इथे पॉइंट ऑफ इन्सिडन्स असणार, याला आपण नॉर्मल म्हणणार, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. बरोबर आहे की नाही. मग हा काय आहे, एक प्रकारचा रे आहे, इन्सिडंट रे. मग हा रिफ्लेक्ट होणार, पुन्हा त्याच मीडियम मध्ये जाणार. जर तो दुसऱ्या मीडियम मध्ये गेला म्हणजे तो रिफ्रॅक्ट होणार. तर हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा रेच आहे. बरोबर आहे. इथे आपण वेव्ह नेचर रिप्रेझेंट केलेलं नाही. वेव्ह नेचरने आपल्याला रिप्रेझेंट करत नाहीये. याचं कारण काय आहे की रे ऑफ लाईट या नेचरमुळे या ठिकाणी असणाऱ्या ह्या ज्या डायग्राम्स आहेत किंवा हे जे कॉन्सेप्ट आहेत हे समजून घेण्यासाठी सिंपल बनत आहेत. त्यामुळे या ठिकाणी लाईटचं जे नेचर आहे हे रे नेचर आहे, पण ही एक थिअरी आहे. बरोबर आहे. पण रिअल मध्ये असं होणार का? नाही. कारण रिअल मध्ये लाईट जो आहे तो एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग रे ऑफ लाईट या रे थेअरीनुसार लाईटचा प्रत्येक कॉन्सेप्ट आपण या रे ऑफ लाईटने एक्सप्लेन करू शकत नाही. जसं की या चॅप्टरमध्ये जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ज्यामध्ये आपण इंटरफरन्स ऑफ लाईट बघणार आहोत, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघणार आहोत, पोलरायझेशन ऑफ लाईट बघणार आहोत. हे जे कॉन्सेप्ट आहे हे कॉन्सेप्ट समजून घेत असताना लाईटचं रे नेचर कामाला येत नाही. त्याने आपण हे कॉन्सेप्ट जे आहेत ते एक्सप्लेन करू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत आपण जे काही हे शिकलेलो आहोत त्यामध्ये कोणती थेअरी वापरली, रे थेअरी वापरली. आता मात्र या ठिकाणी आपण हे जे कॉन्सेप्ट आहेत ते लाईटच्या वेव्ह नेचरनुसार समजून घेणार आहोत. लक्षात आलंय का आपल्याला काय करायचं आहे? ही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत बघा. याच्यामध्ये वेव्ह फ्रंट कशाला म्हणतात, हायगेन्स प्रिन्सिपल काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तर अतिशय व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि चॅप्टर जो आहे तो समजून घ्या. या चॅप्टरचा फर्स्ट कॉन्सेप्ट आपण बघूया जो की आहे वेव्ह फ्रंट. आता वेव्ह फ्रंट समजून घेताना अत्यंत सोपं आहे बघा. याच्या नावामध्येच दिलेलं आहे आपल्याला वेव्ह फ्रंट. फ्रंट साइडने आपल्याला वेव्हचा जो शेप दिसणार आहे त्यालाच आपण वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहोत. ठीक आहे. अतिशय सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एखादा तलाव आहे. त्या तलावामध्ये पाणी जे आहे ते पूर्णपणे स्टेबल आहे आणि आपण त्या तलावामध्ये एखादा दगड फेकला. तर दगड फेकल्यानंतर त्या ठिकाणी जिथे तो दगड पडणार आहे त्या दगडाच्या साईडला असे सर्कल्स जे असतात ते सर्कल्स, कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. मग त्याला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या काय लक्षात येतं की लिक्विडचे मॉलिक्युल काय होत आहेत, काही लिक्विडचे मॉलिक्युल खाली जात आहेत, म्हणजे त्या वॉटरचे मॉलिक्युल्स काही खाली जात आहेत, काही वर येत आहेत. त्यामुळे तर त्या ठिकाणी तशा प्रकारचा तो
सर्कल जो आहे तो तयार होतोय, नाही का? आपल्याला माहिती आहे, की त्या ठिकाणी काय होणार आहेत, काही पार्टिकल्स जे आहेत ते खाली जाणार आहेत, काही पार्टिकल जे आहेत ते वरती राहणार आहेत. समजा याला आपण क्रस्ट असं म्हणतो, याला ट्रफ म्हणतात, त्याला पुन्हा क्रस्ट असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता जो वरचा लेयर असेल, तर तो कसा तयार झाला? ह्या क्रस्टला जोडल्यानंतर तयार होतोय ना. बरोबर आहे की नाही? हा क्रस्ट या क्रस्टला जोडला, तर तो जो सर्कल तयार होणार आहे, म्हणजे एक वरचा लेयर असेल, एक खालचा लेयर असेल. तर तो जो वरचा लेयर असतो, तुमच्या लक्षात येतंय मी काय सांगतोय? की ज्यावेळेस ते सर्कल तयार होतोय बघा, तर त्या सर्कलचा एक अप्पर लेयर असणार आहे, एक लोअर लेयर असणार आहे. मग हा अप्पर लेयर कसा तयार होतोय? क्रस्टला क्रस्ट कनेक्ट केल्यानंतर. जो लोअर असणार आहे, तो कसा होणार आहे? ट्रफला ट्रफ कनेक्ट केल्यानंतर. त्यावेळेसच तो सर्कल तयार होणार आहे. बरोबर आहे? आता हा जो क्रस्ट आहे, तो त्याच्या मीन पोझिशन पासून जर आपण बघितलं, तर तो इक्वल डिस्टन्स वरती आहे. म्हणजे यांचं अँप्लिट्यूड कसं आहे? सारखं आहे. यांचं अंतर यांच्या ओरिजिनल पोझिशन पासून इक्वल डिस्टन्स वरती आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? दे आर इन फेज. ते एका फेजमध्ये आहेत. बरोबर आहे. मग आता ते क्रस्टला क्रस्ट जोडल्यानंतर तुझी जी लाईन तयार होते, तो लोकस जो तयार होतो, त्या लोकसलाच आपण वेव्ह फ्रंट असं म्हणत असतो. येतं का लक्षात? मग त्या ठिकाणी तो क्रस्टला क्रस्ट असू द्या किंवा ट्रफला ट्रफ असू द्या, काही असू द्या, काही फरक पडत नाही. त्याला आपण वेव्ह फ्रंट असं म्हणत असतो. एकदम साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर फुगा आहे बघा, समजा एखादा बलून आहे आणि आपण तो फुगवतोय. तर हळू फुगवताना काय होतं, त्याचा शेप जो आहे तो वाढत जातोय. बरोबर आहे. सुरुवातीला शेप कमी असेल, मग वाढेल, परत वाढेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं, तर त्याचा जो आउटर सरफेस असणार आहे त्या बलूनचा, तो आउटर सरफेस म्हणजेच एक वेव्ह फ्रंट असणार आहे. येतंय लक्षात? मग या ठिकाणी आपण वेव्ह फ्रंटला सिम्पली डिफाईन करू शकतो बघा. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की हे कसे आहेत? हे एकाच फेजमध्ये आहेत ॲट अ गिव्हन इन्स्टंट ऑफ टाईम दॅट इज कॉल्ड वेव्ह फ्रंट. ठीक आहे. मग समजा आपण एखादा सोर्स ऑफ लाईट घेऊयात. इथे एक सोर्स ऑफ लाईट घेतला आपण, एक छोटासा बल्ब घेतला आणि या ठिकाणी याला आपण असं ठेवलं. तर हा बल्ब काय करणार आहे? जो लाईट आहे तो इमिट करणार आहे. बरोबर आहे? मग यापासून इक्वल डिस्टन्सवरती मग इथे बघा त्याच्या चारही बाजूला इक्वल डिस्टन्सवरती काय आहेत? अशा प्रकारचे हे जे पॉइंट्स आहेत, त्याला आपण काय म्हणतोय? लोकस. बरोबर ना? लोकस म्हणजे काय एक सेट ऑफ पॉइंट्स असतो ना. तर हा लोकसवरती जेवढे पॉइंट्स आहेत ते आपण कनेक्ट केले, की त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात वेव्ह फ्रंट. मग अशा पद्धतीने काय होत आहे, लाईट जो आहे तो असा प्रोपोगेट होत जात आहे. मग सिम्पली आपण असं म्हणू शकतो, की हा जो या ठिकाणी सर्कल तयार झालेला आहे अशा पद्धतीचा, यालाच आपण वेव्ह फ्रंट असं म्हणणार आहोत. हे त्याचं खरं स्वरूप आहे लाईटचं. ठीक आहे. मग हा या ठिकाणी वेव्ह फ्रंट असेल, हा सेकंड वेव्ह फ्रंट असेल, हा थर्ड वेव्ह फ्रंट असेल, अशा पद्धतीने लाईट जो आहे तो या ठिकाणी प्रोपोगेट होत जाणार आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण कोणता सोर्स बघितला आधी? आपण जो सोर्स घेतला आता, हा सोर्स एक पॉइंट सोर्स आहे. कोणता सोर्स आहे हा? पॉइंट सोर्स. त्याला आपण पॉइंट सोर्स असं म्हणतो. आणि या पॉइंट सोर्समुळे जो वेव्ह फ्रंट तयार होतो, तो कोणत्या प्रकारचा आहे? तो आहे स्फेरिकल वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हणायचंय? स्फेरिकल वेव्ह फ्रंट. स्फेरिकल वेव्ह फ्रंट करस्पॉन्डिंग टू अ डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. आता 2 प्रकार असतात बघा. एक असतो डायव्हर्जिंग, एक असतो कॉन्व्हर्जिंग. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी लेन्समध्ये सुद्धा शिकलेला आहात. कॉन्व्हर्जिंग लेन्स, डायव्हर्जिंग लेन्स. आता बघा, या ठिकाणी हा काय आहे? समजा सोर्स आहे. ठीक आहे. आणि या सोर्समुळे अशा प्रकारे काय होत जात आहेत? वेव्ह फ्रंट बनत जात आहे. आता याला आपण जर 2 पद्धतीने जर रिप्रेझेंट करायचा विचार केला, म्हणजे याला आपण एक रे नेचरने पण रिप्रेझेंट करूयात आणि दुसरं आपण त्याला वेव्ह नेचरने रिप्रेझेंट करूयात. वेव्ह नेचरने रिप्रेझेंट करत असताना आपल्याला वेव्ह फ्रेम्स भेटत आहेत. बरोबर आहे. पण रे नेचरला जर आपण बघितलं, तर आपण सिम्पली असं म्हणतो, की हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि हा सोर्स ऑफ लाईट अशा पद्धतीने काय करत आहे? लाईट जो आहे तो इमिट करत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा काय झाला? हा झाला रे ऑफ लाईट आणि हा काय झाला? हा झाला वेव्ह फ्रंट. बरोबर आहे ना? मग या ठिकाणी जर का लाईट हा दूर-दूर जात असेल, त्याच्या सोर्स पासून काय चालला? तो दूर-दूर चालला. मग या ठिकाणी याला आपण म्हणतो, की हा डायव्हर्जिंग आहे. कोणत्या टाइपचा आहे हा? डायव्हर्जिंग आहे. पण समजा सोर्स इथे आहे आणि अशा प्रकारे समजा हे वेव्ह फ्रंट्स बनतायत आणि रे ऑफ लाईट जर असा असेल, तर याला आपण म्हणत असतो कॉन्व्हर्जिंग. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, की डायव्हर्जिंग आणि कॉन्व्हर्जिंग कशाला म्हणतात. पण हे करत असताना एक गोष्ट आपल्या या ठिकाणी काय लक्षात आली, की वेव्ह फ्रंट आणि रे ऑफ लाईट हे कायम एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. हा रे जो आहे रे ऑफ लाईट झाला, हा झाला वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंट आणि हा रे ऑफ लाईट कशा असतात एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो वी कॅन से रे ऑफ लाईट
रे ऑफ लाईट कसा असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. कशाला? वेव्ह फ्रंटला. आलं का लक्षात? हं? आता विचार करा, की समजा एखादा सोर्स ऑफ लाईट हा इन्फायनाईट डिस्टन्सवरती ठेवलेला आहे. कुठे ठेवतोय आपण त्याला? इन्फायनाईट डिस्टन्सवरती. मग जर त्याला आपण इन्फायनाईट डिस्टन्सवरती जर ठेवलं, समजा या ठिकाणी इमॅजिन करा, हे थोडंसं रफ करतो मी. या ठिकाणी आपण असं इमॅजिन करूयात, की जो रे ऑफ लाईट आहे, सॉरी रे ऑफ लाईट नाही, सोर्स ऑफ लाईट आहे, हा इन्फिनिटीवरती आहे. आता इन्फिनिटीवरती जर असलं, तर अशा प्रकारे हा काय बनवत जाणार आहे? अशा प्रकारे हा एक प्रकारचे वेव्ह फ्रंट जे आहे, ते तयार करत जाणार आहे. बरोबर आहे? म्हणजे इथून जर आपण दूर असं जात गेलो, की इथे कुठेतरी आपल्याला एक प्रकारचा प्लेन जो आहे तो भेटणार आहे. प्लेन कधी भेटतोय? ज्यावेळेस हा लाईट सोर्स इन्फिनिटीवरती असतो, त्यावेळेस अशा प्रकारचा वेव्ह फ्रंट आपल्याला भेटतो पूर्णपणे प्लेन. ठीक आहे. मग हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्लेन वेव्ह फ्रंट्स करस्पॉन्डिंग टू पॅरलल बीम ऑफ लाईट अँड these आर प्लेन वेव्हज. मग प्लेन वेव्ह फ्रंट कसे बनतायत? ज्यावेळेस तुम्ही या सोर्स ऑफ लाईट पासून इन्फिनिटी वरती असाल त्यावेळेस. मग याला या प्लेन वेव्ह फ्रंटला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात आणि ह्या प्लेन वेव्ह फ्रंट आणि रे ऑफ लाईट मध्ये परत तुम्ही बघू शकता, की जो अँगल आहे तो या ठिकाणी 90 डिग्रीज बनणार आहे. म्हणजे हे काय झाले? हा झाला रे ऑफ लाईट. बरोबर आहे? आणि हा झाला वेव्ह फ्रंट. कोणत्या प्रकारचा वेव्ह फ्रंट आहे हा? प्लेन वेव्ह फ्रंट. अजून एक असतो, त्याला आपण सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट असं म्हणतो. 2 तर आपल्या लक्षात आले. पॉइंट सोर्समुळे काय तयार झाला? पॉइंट सोर्समुळे या ठिकाणी एक स्फेरिकल वेव्ह फ्रंट तयार झाला आणि यानंतर जर आपण सोर्सला इन्फिनिटीवरती ठेवलं, तर त्या ठिकाणी येणारा जो वेव्ह फ्रंट आहे, तो प्लेन वेव्ह फ्रंट आहे. पण समजा या ठिकाणी जर का एखादा लाईन सोर्स असता तर? एखादी ट्यूब असती तर? नाही का, एखादी ट्यूब असते. घरामध्ये आपण जे ट्यूब वापरतो ना, समजा तशा प्रकारची एखादी ट्यूब असेल. आता ट्यूबमध्ये जर आपण बघितलं, तर ट्यूबमध्ये अशा प्रकारची लाईन आहे, एक ट्यूब आहे समजा आपल्या घरामध्ये जे आपण वापरतोय. आता ही ट्यूब म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॉइंट झाला ना, बरोबर आहे की नाही? मग अशा केसमध्ये काय होतं? अशा केसमध्ये हा अशा प्रकारचा वेव्हफ्रंट जो आहे तो तयार करत असतो. ठीक आहे. याला रिप्रेझेंट तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. मग हा जो वेव्ह फ्रंट आहे, याला कोणता वेव्ह फ्रंट म्हणतात? याला सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणतात. तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. हा कोणता वेव्ह फ्रंट आहे? सिलेंड्रिकल. असे 3 वेव्ह फ्रंट या ठिकाणी बनतात बघा. ठीक आहे, लक्षात आलंय का तुमच्या? स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट आणि तिसरा जो आहे तो आहे सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे बघा, तो आहे हायगेन्स प्रिन्सिपल. हायगेन्स यांनी ज्यावेळेस वेव्ह फ्रंट किंवा लाईट हा वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये प्रोपोगेट होत जातो, तर त्याचं प्रोपोगेशन कशाप्रकारे होतं, याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. किंवा एखादा वेव्ह फ्रंट एखाद्या मिररवरती इन्सिडेंट होतो, तर त्याचं रिफ्लेक्शन कशाप्रकारे होतं, हे हायगेन्सच्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे, की जर एखादा पॉइंट सोर्स असेल, ठीक आहे, हा एखादा लाईट सोर्स आहे आणि हा लाईट सोर्स काय करत आहे? लाईटला इमिट करत आहेत इन द फॉर्म ऑफ वेव्ह फ्रंट. तर हा वेव्ह फ्रंट आहे बघा. त्यांचं म्हणणं आहे, की या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट एक सोर्स म्हणून काम करतो. आता हा एक सोर्सच होता. हा एक लाईट सोर्सच आहे ना आणि हा जो वेव्ह फ्रंट या ठिकाणी तयार झालेला आहे, त्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा सुद्धा एक सोर्स म्हणूनच काम करतोय. या सोर्सला आपण सेकंडरी सोर्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. हा झाला प्रायमरी सोर्स आणि याच्यावरती समजा आपण काही पॉइंट्स घेऊयात. समजा हा एक पॉइंट आहे. इथे हा एक पॉइंट आहे. हा एक पॉइंट आहे. असे काही पॉइंट्स आपण या ठिकाणी दाखवूयात, जे काय करत आहेत, ते एक सेकंडरी सोर्स म्हणून काम करत आहेत. आणि जर त्या ठिकाणी ते सोर्स म्हणून काम करत असतील, तर ते सुद्धा काय करतील, ते सुद्धा स्वतःचा एक वेव्ह फ्रंट बनवतील. मग अशा पद्धतीने आपण काय केलं, अशा पद्धतीने दाखवलं, की हे काय करत आहेत, हे सुद्धा एक स्वतःचा वेव्ह फ्रंट तयार करत आहेत. सो these आर दी वेव्ह फ्रंट्स आणि हे स्मॉल असतात. ठीक आहे. हे स्मॉल असल्या कारणाने यांना आपण सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे. यांना काय म्हणायचं? सेकंडरी वेव्हलेट आहे ते वेव्ह फ्रंटच, परंतु त्यांची जी साईज आहे ती लहान आहे. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं? सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणायचं. त्यानंतर ते असं म्हणतात, जर आपण
यांना एक कॉमन टँजेंट जर ड्रॉ केली, या ठिकाणी याचा हा जो सरफेस दिसतो याला जर आपण एक कॉमन टँजेंट ड्रॉ केली किंवा एक इन्व्हॉल्व तयार केला, म्हणजे अशा पद्धतीने. तर ही काय झाली? ही झाली एक कॉमन टँजेंट किंवा एक प्रकारचा इन्व्हॉल्व. तर हा जो तयार होणार आहे बघा, याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी वेव्ह फ्रंट. लक्षात येतंय का? ही जी तयार झालेली आहे आधीची, याला आपण म्हणूयात प्रायमरी वेव्ह फ्रंट. पुन्हा एकदा मी समजावून सांगतो, समजून घ्या. या ठिकाणी बघा, हा एक लाईट सोर्स आहे आणि हा लाईट सोर्स काय करतोय? लाईटला इमिट करतोय. मग हा जर लाईटला इमिट करत असेल, तर या ठिकाणी हा जो तयार झालेला आहे बघा सुरुवातीला, हा आहे प्रायमरी वेव्ह फ्रंट. हायगेन्स असं म्हणतात, की या वेव्ह फ्रंट वरती प्रत्येक पॉइंट एक सोर्स म्हणून काम करतो. जर या ठिकाणी आपण काही पॉइंट्स दाखवलेले आहेत बघा, जे की एक सोर्स म्हणून काम करत आहेत. जर हे सोर्स म्हणून काम करत असतील, तर हे काय करणार आहेत? हे स्वतःचा एक वेव्ह फ्रंट या ठिकाणी असा बनवणार आहेत. ते आकाराने छोटे असतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपण सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणतो आणि या सेकंडरी वेव्हलेट्सला जर आपण एक कॉमन टँजेंट ड्रॉ केली, तर त्या ठिकाणी तो जो शेप तयार होणार आहे, तोच सेकंडरी वेव्ह फ्रंट असणार आहे. आणि सेकंडरी वेव्ह फ्रंट जर असेल, त्या सेकंडरी वेव्ह फ्रंटचा परत प्रत्येक पॉइंट जो आहे, तो एक सोर्स म्हणून काम करणार आहे. तो सोर्स म्हणून काम करत असेल, तर तो परत एक वेव्ह फ्रंट बनवणार आहे. त्याला आपण वेव्हलेट असं म्हणणार आहोत. त्या वेव्हलेटला जर परत एक कॉमन टँजेंट ड्रॉ केली, तर त्या ठिकाणी तिसरा वेव्ह फ्रंट जो आहे, तो तयार होणार आहे आणि अशा प्रकारे लाईट जो आहे, तो प्रोपगेट होत जाणार आहे. आलं का लक्षात? तर या ठिकाणी याचं स्टेटमेंट बघा काय आहे. Each point on a wavefront act as a secondary source of light. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की या ठिकाणी असणारा या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट एक सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतो, इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्हज दॅट आर कॉल्ड वेव्हलेट्स. हे जे छोटे-छोटे या ठिकाणी वेव्हफ्रंट आहेत त्यांना काय म्हणायचंय? वेव्हलेट्स. इन ऑल डिरेक्शन्स which travel with the speed of light in the medium. द न्यू वेव्ह फ्रंट कोणता? आता हा जो सेकंडरी वेव्ह फ्रंट तयार झालेला आहे, तो या इन्व्हलपने तयार झाला ना. या सेकंडरी वेव्हलेटला जी आपण कॉमन टँजेंट ड्रॉ केली, त्याच्यामुळेच हा सेकंडरी वेव्ह फ्रंट तयार होत आहे. त्यामुळे ते पुढे म्हणतात, द न्यू वेव्ह फ्रंट कॅन बी ऑब्टेन्ड बाय टेकिंग द envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and therefore the envelope of the secondary wavelets in forward direction. The wavelets traveling in the backward direction is ineffective. तर काय होत आहे? लाईट हा पुढे, पुढे, पुढे जात आहे. लाईट जो आहे तो प्रोपगेट होत आहे. ठीक आहे. इथे आपण प्लेन वेव्ह फ्रंट साठी सुद्धा म्हणू शकतो बघा. या ठिकाणी इथे जर आपण बघितलं तर हा वेव्ह फ्रंट आहे सुरुवातीला. मग हा जर वेव्ह फ्रंट असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक पॉइंट काय करणार आहे? एक सोर्स म्हणून काम करणार आहे. मग सोर्स म्हणून जर काम करत असेल, तर त्या ठिकाणी काय तयार करणार आहे? सेकंडरी वेव्हलेट्स तयार करणार आहेत. बघा या सेकंडरी वेव्हलेट्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. बरोबर आहे. मग त्या सेकंडरी वेव्हलेटला जर एक कॉमन टँजेंट आपण ड्रॉ केली, या ठिकाणी बघा ही बी डॅश, ए डॅश काय आहे? एक कॉमन टँजेंट आहे. सगळ्याला ती टच करून चालली ना, त्यामुळे एक कॉमन टँजेंट आहे. मग हा काय झाला आपला? हा झाला सेकंडरी वेव्ह फ्रंट. मग ह्या सेकंडरी वेव्ह फ्रंट वरती प्रत्येक पॉइंट परत एक सोर्स म्हणून काम करणार. तो परत सेकंडरी वेव्हलेट्स बनवणार. त्या सेकंडरी वेव्हलेटला परत कॉमन टँजेंट काढली, की परत एक वेव्ह फ्रंट जो आहे आफ्टर टाईम टी आपल्याला भेटणार. ठीक आहे. आलं का लक्षात? किंवा इथे जो आपण आता बघितला सोर्स असेल, तर हे काय झाले या ठिकाणी? हे सेकंडरी सोर्स झाले बघा. ह्या सेकंडरी सोर्सने काय केलं? एक सेकंडरी वेव्हलेट प्रोड्यूस केली. ह्या सेकंडरी वेव्हलेटला अशा प्रकारे एक एन्व्हलप तयार केला किंवा एक कॉमन टँजेंट ड्रॉ केली, की आपल्याला ए डॅश, बी डॅश नावाचा वेव्ह फ्रंट जो आहे तो भेटला. मग अशाच पद्धतीने काय होत असतो? लाईट जो आहे तो प्रोपगेट होत असतो. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. हायगेन्स प्रिन्सिपल आहे बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. या कॉन्सेप्टमध्ये आपल्याला एक वेव्ह फ्रंट या प्लेन सरफेस वरती इन्सिडेंट होताना दाखवायचा आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं ते बघायचं आहे. याच्या आधीचे बेसिक चॅप्टर तुम्ही घेतले बघा, ज्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितला. रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आपण काय म्हणतो? समजा हा एक इंटरफेस आहे आणि इथे हा जो आहे याला आपण म्हणूयात रे ऑफ इन्सिडेंट रे म्हणूया त्याला. ठीक आहे. हा इन्सिडेंट रे आहे आणि ज्या पॉइंटला हा इन्सिडेंट झाला तो पॉइंट ऑफ इन्सिडन्स आणि त्यानंतर तो या पद्धतीने काय होतो इकडे रिफ्लेक्ट होत आहे. मग हा इन्सिडेंट रे या नॉर्मल सोबत याला काय म्हणतात? त्याला म्हणतात नॉर्मल, नाही का? हा काय झाला इन्सिडेंट रे. ह्या दोघांच्या मध्ये जो अँगल आहे तो कोणता असतो? त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा रिफ्लेक्टेड रे आणि या नॉर्मल मध्ये जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ
रिफ्लेक्शन. बरोबर आहे. आता हे बेसिक्स आपल्याला माहिती आहे आणि याच्यासोबत आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा शिकलेलो आहोत. 2 लॉज होते बघा, जर तुम्हाला आठवत असेल तर. रिफ्लेक्शनचे 2 नियम कोणते? पहिला नियम असा होता, की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही सारखेच असतात. बरोबर आहे की नाही? हे दोन्ही अँगल कसे असतात? सारखेच असतात. आणि दुसरा नियम होता, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्लेनमध्ये आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हा जो आता लॉ आहे तो या केसमध्ये प्रूव्ह करून दाखवायचा आहे, की कशाप्रकारे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सारखे आहेत, परंतु इथे आपण वेव्ह थिअरीचा उपयोग करणार आहोत. ठीक आहे? त्याला व्यवस्थितपणे समजून घ्या. ही डायग्राम जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे? तर मग आता या ठिकाणी काय होत आहे? आपण या ठिकाणी एक वेव्ह फ्रंट घेत आहोत. आता वेव्ह फ्रंट तुमच्या लक्षात येतोय का वेव्ह फ्रंट काय आहे आता? हं? समजा हा वेव्ह फ्रंट आहे. समजा हा प्लेन आहे बघा. हा वेव्ह फ्रंट आपण असं कन्सिडर करूयात. जर आपण याची अशा पद्धतीने जर तो जात असेल, तर आपल्याला काय दिसणार आहे? आपल्याला समोरून फक्त हीच साइड पाहायला भेटणार आहे. बरोबर आहे? तर हीच साइड आपण या ठिकाणी अशी दाखवतोय. ठीक आहे. तो येतोय आणि अशा पद्धतीने काय होतोय? या सरफेसवरती इन्सिडेंट होतोय. ठीक आहे. मग इथे जर आपण बघितलं, तर हा जो ए-बी आहे, ह्या वेव्ह फ्रंटवरती आपण काय केलं? 2 नावं घेतली. 2 नावं दिले. 2 पॉइंट घेतले. जर तुम्हाला इमेज फॉर्म करायची असेल, इमेज फॉर्मेशन तुम्ही शिकलात ना, मग इमेज फॉर्मेशनमध्ये आपण 2 रेज घ्यायचो बघा. जे 2 रेज इन्सिडेंट करायचो. म्हणजे इमेज फॉर्म करण्यासाठी कमीत कमी त्या ठिकाणी आपल्याला अशा या 2 रेची गरज असायची. म्हणजे ते कुठेतरी जाऊन एकमेकांना इंटरसेक्ट करतील आणि आपल्याला इमेज भेटेल. तशाच पद्धतीने इथे सुद्धा आपण या वेव्ह फ्रंटवरती काय घेत आहोत? 2 पॉइंट घेत आहोत. मग या ठिकाणी आता हा जो वेव्ह फ्रंट आहे, ए-बी नावाचा, तो या ठिकाणी या प्लेन सरफेसवरती इन्सिडेंट होत आहे. हा जो ए-बी वेव्ह फ्रंट आहे, हा या प्लेन सरफेस सोबत जो अँगल बनवतो, त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हटलं जातं. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल, की सर आत्ताच तर तुम्ही म्हणाले, की नॉर्मल सोबत अँगल तयार व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? समजा ही नॉर्मल आहे. हा आहे इन्सिडेंट रे, हा आहे रिफ्लेक्टेड रे. तर या नॉर्मल सोबत हा इन्सिडेंट रे जो अँगल बनवणार, तो अँगल ऑफ इन्सिडन्स असणार. मग इथे समजा मी जर का या एला एका रे ऑफ लाईटने जर रिप्रेझेंट केलं, तर तो रे असा असेल. बरोबर की नाही? असे वेव्ह फ्रंट्स असतील ना हे. हे असे वेव्ह फ्रंट्स असतील. आणि रे ऑफ लाईट जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे असेल, तर अशा पद्धतीची आपण लाईन ड्रॉ करत असतो. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, हा काय झाला? हा झाला इन्सिडेंट रे. जसं या ठिकाणी यांनी शो केलेलं आहे बघा. इथे रे ऑफ लाईट त्यांनी दाखवलेला आहे. हा आहे बघा रे ऑफ लाईट. ठीक आहे. मग हा या नॉर्मल सोबत किती अँगल बनवतो? आय. हा किती अँगल तयार झाला? याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो ना. मग आता या ठिकाणी बघा, हे जे दोन्ही असतात ना, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, हे दोघे. आता या दोघांपैकी जर का हा जर अँगल आय असेल, तर हा उरला तुमच्या लक्षात येतंय का? हे बघा अशा पद्धतीने हा वेव्ह फ्रंट आहे. ठीक आहे. आपण अशा पद्धतीने याला शो केलं. हा झाला इन्सिडेंट रे. हा काय आहे? हा आहे नॉर्मल. मग ह्या इन्सिडेंट रेने याच्यासोबत काय बनवलंय? अँगल ऑफ इन्सिडन्स बनवलेला आहे. बरोबर आहे. पण आपण काय म्हणतोय, की हा जो आहे तो आय आणि हा आय सारखाच आहे. का? कारण हे दोघे कसे आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग हे यांच्यामध्ये अँगल कितीचा झाला? 90 डिग्रीचा. आता 90 पैकी जर हा आय असेल, तर हा उरलेला अँगल किती येणार? 90 मायनस आय येणार. परत हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत बघा. मग त्यापैकी हा जर 90 मायनस आय असेल, तर उरलेला किती येणार आहे? आय. बरोबर आहे. त्यामुळे हा वेव्ह फ्रंट जो आहे, तो या प्लेन सरफेस सोबत काय अँगल बनवतोय? आय इतका अँगल बनवतोय. आले का लक्षात? तर लक्षात ठेवा या ठिकाणी सरफेस आपण त्या प्लेन मिरर सोबत किंवा प्लेन सरफेस सोबत जो अँगल बनवतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. आता व्यवस्थितपणे बघा, मला सांगा, आता ए-बी हा वेव्ह फ्रंट असा आहे, बरोबर ना? आधी कोणता पॉइंट या प्लेन सरफेसवरती इन्सिडेंट होईल? हा ए पॉइंट. त्यावेळेस आपण असं कन्सिडर करूयात, की ज्यावेळेस ए पॉइंट या प्लेन सरफेसवरती टच होईल, त्यावेळेस टाईम 0 आहे. पण बी पॉइंट जो आहे, तो अजूनही या मीडियममध्ये ट्रॅव्हल करत आहे. त्याला बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी जो काही टाईम लागणार आहे, त्या टाईमला आपण आता कॅपिटल टी म्हणूयात. इथे लक्षात आलं ना, इथे 0 टाईम झाला. पण त्या 0 टाईमला म्हणजे बी सुद्धा त्यावेळेस 0 वरतीच होता आणि बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी याला काही ना काही वेळ लागेल. त्याला आपण काय म्हणालो? कॅपिटल टी असा टाईम लागतो असं म्हणालो. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता मला सांगा, बी-सी हे जे डिस्टन्स असेल, ते किती असेल? बी-सी हे जे डिस्टन्स असेल, ते किती असेल? मग त्याची स्पीड किती असते? त्याची स्पीड स्पीड ऑफ लाईट इतकीच असते. स्पीड ऑफ लाईट. आता स्पीड ऑफ लाईट किती आहे? सी इज इक्वल्स टू
3 × 10⁸ मीटर पर सेकंद, बरोबर आहे. आणि टाइम किती आहे आपल्याकडे टी. मग स्पीड इंटू टाइम केलं तर काय भेटतं आपल्याला? डिस्टन्स. म्हणजे बीसी किती झाला आपल्याकडे? सीटी. बरोबर नाही? डिस्टन्स किती झालं? सी इंटू टी. बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी त्याला लागणारा टाइम आणि त्याची स्पीड, ह्या दोघांचा प्रोडक्ट घेतला की आपल्याला तो डिस्टन्स आहे तो भेटेल. तिथपर्यंत क्लिअर आहे? आता व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घ्या. आता जर आपण बघितलं तर हा वेव्ह फ्रंट आहे बघा अशा पद्धतीने. समजा आता आपण असं इमॅजिन करूयात की हा आता ए पॉइंटला टच झालेला आहे आणि बी अजून वरतीच आहे. पण ज्यावेळेस बी असा या ठिकाणी खाली येईल बघा, त्यावेळेस एचं रिफ्लेक्शन तर सुरू होऊन जाईल. ए तर रिफ्लेक्ट करायला लागेल ना, कारण तो अजून इकडे येतोय. पण हा असा येताना हा काय होणार आहे? हा वरती लिफ्ट होत जाणार आहे. म्हणजे याचं प्रोपोगेशन सुरू होणार आहे. एचं रिफ्लेक्शन सुरू होणार आहे. मग एचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. बरोबर आहे की नाही? बरं आपण जर विचार केला तर बी पासून सी पर्यंत त्याला काहीतरी वेळ लागतोय आणि त्याची काहीतरी स्पीड आहे. मग तेवढ्याच वेळेमध्ये या ठिकाणी एचं काय होत आहे? रिफ्लेक्शन होत आहे. म्हणजे ए पासून वरती ती एवढ्या वेळेमध्ये तो जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, ते डिस्टन्स आणि हे बीसी डिस्टन्स सारखं असेल की नाही? सारखंच असेल ना. म्हणजे आपण इथे बघितलं तर हा ई-ए म्हणजे ए-ई आणि बी-सी हे दोन्ही सारखेच बनणार ना. कारण त्या ठिकाणी स्पीड दोघांची कशी आहे? सारखीच आहे. दोघांना लागणारा टाईम सारखाच आहे. त्यामुळे बी-सी आणि ए-ई हे दोन्ही सारखेच बनतात. मग आपण काय केलं? या ठिकाणी हा जो आपण वेव्ह फ्रंट ड्रॉ केला, त्याला एक टँजेंट ड्रॉ करतो आपण. बरोबर आहे की नाही? सी पासून काय केलं आपण या ठिकाणी एक टँजेंट काढला. त्याला ई नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ए-ई आणि कोन बी-सी हे दोघे सारखेच आहेत. काही अडचण इथपर्यंत? हं. आता इथे जर आपण बघितलं, तर 2 ट्रायंगल तयार होतात बघा. एक जो ट्रायंगल आहे, तो आहे ट्रायंगल ए-बी-सी आणि दुसरा जो ट्रायंगल आहे कोणता? ए-बी-सी. हे दोन्ही राइट अँगल ट्रायंगल झाले. राइट अँगल ट्रायंगल्स. हे दोन्ही काय झाले? राइट अँगल ट्रायंगल झाले. मग राइट अँगल ट्रायंगल जर हे दोघे होत असतील आणि हे दोन्ही ट्रायंगल जर एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, सिमिलर असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? लक्षात आहे ना काय करायचं आपल्याला? आपल्याला दाखवायचं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सारखेच असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या केसमध्ये. हं? मग आपण त्या ठिकाणी काय म्हणूयात? जे 2 ट्रायंगल जे आहे, इथे सुद्धा अँगल कितीच तयार होणार आहे? 90 डिग्रीचाच तयार होणार आहे. आता बघा बरं या 2 ट्रायंगलमध्ये काय-काय सारखं दिसतंय तुम्हाला? आपण इथे बघितलं तर अँगल ई आणि अँगल बी हे दोन्ही 90 डिग्री आहेत. म्हणजे एक अँगल सारखा झाला 2 ट्रायंगलचा. त्यानंतर ए-ई-सी आणि ए-बी-सी यांच्यामध्ये ए-सी हा जो हायपोटेन्यूज आहे, ही जी साइड आहे ती सारखीच आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो, की ए-सी, ए-सी काय झाला? ए-सी जो आहे तो कॉमन हायपोटेन्यूज झाला. कॉमन साइड झाली ना. म्हणजे आता एक अँगल सारखा झालाय, एक साइड सारखी झालेली आहे. अजून अजून काय सारखं आहे बघा बरं? ए-ई आणि बी-सी हे सुद्धा सारखेच आहेत. ए-ई आणि बी-सी हे सुद्धा काय झाले? सारखे झाले. म्हणजे बघा या ठिकाणी 2 अँगल नाही. 1 अँगल आणि 2 साइड ज्या आहेत त्या ट्रायंगलच्या सारख्याच येत आहेत. बरोबर की नाही? त्यामुळे हे 2 ट्रायंगल कसे झाले आता? कॉन्ग्रुएंट झाले आणि कॉन्ग्रुएंट झाली असतील, तर याचा अर्थ काय झाला? या ठिकाणी अँगल असं आपण म्हणू शकतो, की बी-ए-सी आणि अँगल ई-सी-ए हे दोन्ही सारखेच आहेत. मग बी-ए-सी किती आहे? तो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. ई-सी-ए किती आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? सारखेच आहेत. हा जो आहे, हा जो येत होता बघा इकडे ए-बी याला काय म्हणायचंय? इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. आता हा जो सी-ई आहे त्याला काय म्हणणार आपण? रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. या रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंटने या ठिकाणी जो अँगल बनवलेला आहे त्याला काय म्हणायचं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही पण अँगल कसे झाले? सारखे झाले आणि या ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलं, की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन या केसमध्ये दोन्ही सारखेच येतात. आलं? यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे बघा रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट ॲट अ प्लेन बाउंडरी बिटवीन टू मीडिया. 2 मीडियम्स नाही का? आता रिफ्रॅक्शनचा कॉन्सेप्टही आपल्याला व्यवस्थितपणे माहिती आहे बघा. रिफ्रॅक्शन कशाला म्हणतो आपण? ज्यावेळेस एक रे हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो. समजा आपण असं कन्सिडर करूयात, की हा इंटरफेस आहे. इंटरफेसच्या वरती एअर प्रेझेंट आहे. इथे वॉटर प्रेझेंट आहे. या ठिकाणी काय झाला तो इन्सिडेंट झाला. त्यामुळे याला आपण नॉर्मल असं म्हणूयात. पॉइंट ऑफ इन्सिडन्स पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. त्याला काय म्हणतात?
नॉर्मल आणि त्यानंतर हा जो रे आहे तो अशा पद्धतीने काय झाला, रिफ्रॅक्ट झाला, नाही का, बेंड होतो तो असा. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो, की जर रे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर ट्रॅव्हल करत असेल, तर त्या ठिकाणी त्याला रिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. पण इथे कशाची गोष्ट करत होतो आपण? रे ऑफ लाईटची. इथे कशाबद्दल बोलणार? जसं आपण रिफ्लेक्शनचा कॉन्सेप्ट बघितलेला आहे, तसाच हा रिफ्रॅक्शनचा आहे बघा. फक्त आता हा वेव्ह फ्रंट जो आहे, तो काय होईल? एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करेल. पण आता एक गोष्ट इथे व्यवस्थितपणे समजून घ्या. तुम्हाला एक टर्म माहिती आहे बघा, ज्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. त्याला एन ने इंडिकेट करतात, म्यू ने इंडिकेट करतात आणि ऑलरेडी तुमचं ते 10वी मध्ये 11वी मध्ये झालेलं आहे, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो. आता समजा एअर जो आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे N1. ठीक आहे. आणि वॉटरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आहे N2. इथे हा काय झाला? अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि इथे या रिफ्रॅक्टेड रेने या नॉर्मल सोबत जो अँगल बनवला तो झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये 2 नियम आपण बघितले. पहिला नियम काय होता? आता इथे बघा बरं, आय आणि आर सारखा असतो का? नाही. इथे आय जो आहे आणि जो आर आहे हे दोन्ही सारखे नसतात. बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट आपण काय बघितली? दुसरा नियम जो होता त्याला आपण म्हणायचो स्नेल्स लॉ. आठवतोय? द रेशिओ ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्वेज रिमेन्स कॉन्स्टंट. किंवा साधं लक्षात ठेवायचं. काय करायचं? आता समजा कोणतं मीडियम घेतलं आपण, एअर घेतलं ना, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहायचा आणि तिथे कोणता अँगल होता? अँगल ऑफ इन्सिडन्स. साइन आय लिहायचं. इक्वल टू आता दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 आणि तिथं अँगल कोणता आहे? साइन आर. काय लिहायचं? लक्षात आहे का तुमच्या? N1 इंटू साइन आय इक्वल टू N2 इंटू साइन आर. त्यालाच म्हणतात स्नेल्स लॉ. तुम्ही जर ह्या टर्मला इकडे घेतलं तर तुम्हाला तीच टर्म भेटणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, या केसमध्ये जसं आपण आधी काय केलं, जो फर्स्ट लॉ होता तो प्रूव्ह केला. आपल्याला इथे प्रूव्ह करायचा आहे हा सेकंड लॉ या रिफ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. तर व्यवस्थितपणे समजून घ्या हा कॉन्सेप्ट. इथे आता हा आहे वेव्ह फ्रंट. तीच केस आहे बघ. इथे 2 पॉइंट घेतले आपण. एकाला नाव देऊयात ए, एकाला नाव देऊयात बी. त्यानंतर हा अशा पद्धतीने या ठिकाणी इन्सिडेंट होत आहे. हे लक्षात आलं ना तुमच्या? ए डॅश ए काय आहे? रे ऑफ लाईट आहे. बी डॅश बी काय आहे? तो सुद्धा रे ऑफ लाईट आहे. मग आता इथे ज्यावेळेस हा ए पॉइंट या सरफेस वरती टच होईल, त्यावेळेस बी अजून वरतीच आहे. म्हणजे बी ला इथपर्यंत जाण्यासाठी जे काही वेळ लागणार आहे, त्या वेळेला आपण कॅपिटल टी असं म्हणालेलो आहोत. बरोबर आहे? कॅपिटल टी. आणि बी पासून सी पर्यंत जात असताना त्याची जी काही स्पीड आहे, त्याला आपण V1 असं म्हणालेलो आहोत. मग सिम्पली आपण असं म्हणू शकतो, की डिस्टन्स BC जे आहे, ते किती येईल सांगा बरं? ते येईल V1 इंटू टी. बरोबर आहे? बी पासून सी पर्यंत जे काही डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स किती येणार? V1T येणार. तशाच पद्धतीने आता याला इथपर्यंत येण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे, तेवढ्याच वेळेमध्ये हा काय होणार आहे? हा इकडे रिफ्रॅक्ट होऊन जाईल ना तोपर्यंत. बरोबर की नाही? पण हा जास्त डिस्टन्स जाऊ शकेल का? नाही. का? कारण मीडियम 2 ची डेन्सिटी मीडियम 1 च्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे. मला सांगा, एखाद्या ठिकाणी जर गर्दी जास्त असेल, तर आपली स्पीड काय होते? कमी होते. तशाच पद्धतीने ते काय डेन्सिटी वाढली. त्याची डेन्सिटी जास्त आहे. त्याच्यामुळे हा कमी डिस्टन्स जे ते ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला हे जर डिस्टन्स काढायचं असेल, जसं आता या ठिकाणी आपण हा वेव्ह फ्रंट घेतला आणि इथून एक टँजेंट जी आहे, ती अशा पद्धतीने ड्रॉ केली. मग आता ए पासून ई पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला टी इतकाच वेळ लागतोय आणि त्याची स्पीड थोडी कमी होईल. त्यामुळे आपण त्याला V2 म्हणूयात. आलं लक्षात काय केलं मी? तर BC हे डिस्टन्स किती? V1 इंटू टी. AE हे डिस्टन्स किती? V2 इंटू टी. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? स्नेल्स लॉ. आता इथे व्यवस्थितपणे बघा या डायग्राम मध्ये. ट्रायंगल A, B आणि C हा कोणता ट्रायंगल आहे? तर आपण इथे म्हणूयात ट्रायंगल ABC इज अ राइट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे. हा काय झाला? एक राइट अँगल ट्रायंगल तयार झाला. मग राइट अँगल ट्रायंगल असेल तर आपण इथे ट्रिगोनोमेट्री वापरू शकतो. इथे आपण जर साइन आय हा जर फॉर्म्युला घेतला, साइन आय. आता साइन आय साठी किंवा साइन साठी बेसिक फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. आता आय बघा, या आयची जी अपोजिट साइड आहे ती आहे BC. बरोबर की नाही? अपोजिट साइड काय येते? BC डिव्हायडेड बाय आणि
या ठिकाणी याचा जो हायपोटेन्यूज आहे तो येणार आहे AC 90 डिग्रीची ऑपोजिट साइड AC. इथे आपण म्हणूयात AC. तर BC किती आहे? BC आहे V1 इंटू टी, हे आपण आधीच सांगितलं, डिवायडेड बाय AC. ठीक आहे. आता अशाच पद्धतीने हा दुसरा ट्रायंगल बघा, AEC इथे. ठीक आहे. कोणता ट्रायंगल AEC इज अल्सो, हा सुद्धा कोणता आहे, इज अल्सो अ राईट अँगल ट्रायंगल. चला मग यासाठी मला साइन आर. साइन साठी फॉर्म्युला काय, ऑपोजिट अपॉन हायपोटेनिस. ऑपोजिट साइड काय आहे, हा आहे बघा आर. हा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट आहे ना, आणि हा या सरफेस सोबत जो अँगल बनवतो तो अँगल असतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग आरच्या समोरची साइड ही ऑपोजिट साइड बघा, AE. AE अपॉन AC. AE किती आहे, V2 इंटू टी डिवायडेड बाय AC. आलं का लक्षात? जर आपण या दोघांचा रेशो घेतला तर काय भेटेल आपल्याला, साइन आय डिवायडेड बाय साइन आर करूयात. तर पहिल्यांदा मी साइन आय लिहितो, जो की आहे V1 इंटू टी डिवायडेड बाय AC. आणि त्याच्या डिनॉमिनेटरला येणारे हे टर्म, पण मी काय करतो इथे मल्टिप्लिकेशनचं साइन टाकून देतो आणि याला वरती घेतो, बरोबर ना. म्हणजे हा येणार AC अपॉन V2 इंटू टी. AC AC झाला कॅन्सल, हा टी या टी सोबत झाला कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो साइन आय डिवायडेड बाय साइन आर आहे तो भेटेल V1 अपॉन V2. बरोबर आहे. बरं तुम्हाला एक रिलेशन होतं बघा, तुम्हाला आठवतंय की नाही काय माहिती, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय घ्यायचो आपण, N इज इक्वल्स टू C अपॉन V, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर काय. हं? मग इथे जर आपल्याला N1 हवा असेल तर काय म्हणणार, N1 इक्वल टू C तर कॉन्स्टंट आहे ना, C अपॉन V1. आणि N2 घ्यायचं असेल तर काय म्हणणार, C अपॉन V2. मग आपण काय करू शकतो, या N1 च्या जागेवरती V1 लिहू शकतो किंवा या N2 च्या जागेवरती V2 लिहू शकतो. माझ्याकडे V1 आहे ना, मग याला आपण थोडंसं मॉडिफाय जर केलं तर V1 च्या जागेवरती मी काय लिहिणार सांगा बरं, तिथे लिहू का मी C अपॉन N1. N1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, ठीक आहे. आणि V2 आता डिनॉमिनेटरला आहे, ठीक आहे, जो किती येणार C अपॉन N2. बरोबर की नाही. C अपॉन N2 खाली येईल ना, मग इथे मी लिहू का N2 अपॉन C उलट करून. मग हा C या C सोबत काय झाला, कॅन्सल झाला. आणि रिलेशन आपल्याला काय भेटलं इथे, आपल्याला रिलेशन भेटलं साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल्स टू N2 अपॉन N1. त्यावर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, N1 इंटू साइन आय इक्वल्स टू N2 इंटू साइन आर. झालं का टर्म प्रूव्ह. हाच काय आहे, हाच तर स्नेल्स लॉ आहे. मी काय म्हणलो तुम्हाला, पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि पहिल्या मीडियमचा अँगल म्हणजे साइन आर, दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 आणि दुसऱ्या मीडियमचा अँगल दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हे दोघे काय पाहिजे, इक्वल पाहिजे. याला असंही लिहितात ना, N21 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट वन, N2 अपॉन N1 एकच आहे हे. आलं लक्षात. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. कुठे अडचण येत असेल तर कमेंट्स मध्ये नक्की टाका. आता यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे बघा पोलरायझेशन. आता पोलरायझेशन म्हणजे काय ते एकदा आपण समजून घेऊयात. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, लक्ष द्या. समजा आता या ठिकाणी आपण हा बल्ब शो केलेला आहे. आता हा बल्ब काय करतोय, बल्ब हा लाईटला इमिट करत आहे. परंतु हा जो लाईट इमिट होत आहे त्याची काही एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे का, नाही. समजा आता हा लाईट आहे, हा बल्ब आहे. आता हा बल्ब आपण लावला तर बल्ब काय करणार आहे, त्याच्या सर्व बाजूने लाईट जो आहे तो इमिट करणार आहे. बरोबर आहे. असं होईल का की तो फक्त समोरच करतोय किंवा एकाच्याच बाजूला करतोय, असं नाही होणार. तो काय करेल, तो त्याच्या चारही बाजूला, चारही नाही सर्वच बाजूला काय करणार आहे, त्या ठिकाणी लाईट जो आहे तो इमिट करणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लाईट एकाच डायरेक्शन मध्ये हवा आहे, एकाच डायरेक्शन मध्ये पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण त्याला फिल्टर करणार आहे. बाकीच्या डायरेक्शन मध्ये जो लाईट येतो ना त्याला ब्लॉक करून टाकणार आहोत आपण. म्हणजे आपण त्याला त्याचं पोलरायझेशन करणार आहोत. येते का लक्षात. मग आता हा जो लाईट आहे बघा, हा जो बल्ब आहे, या बल्ब पासून जो लाईट बाहेर निघतोय ना, याला म्हटलं जातं अनपोलराइज्ड लाईट. याला काय म्हणायचं आपण, अनपोलराइज्ड लाईट. कुठल्याही प्रकारचं फिल्टरेशन आपण त्या ठिकाणी केलेलं नाहीये अजून. त्यामुळे हा जो लाईट आहे त्याला काय म्हणणार आपण, अनपोलराइज्ड लाईट. जसं की या ठिकाणी, आणि हा जो लाईट इमिट करणार आहे त्याच्या या डायरेक्शन्स यांनी दाखवल्या बघा. म्हणजे तो काय करतोय,
तो सर्व डायरेक्शन्स मध्ये या ठिकाणी लाईट जी आहे ती इमिट करतोय. असं एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे का कुठे? नाही. एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये नाहीये. हा त्याला पॉसिबल असणाऱ्या सर्व डायरेक्शन मध्ये लाईटला इमिट करणार आहे. मग अशा प्रकारचा जो लाईट असतो, याला आपण अनपोलराइज्ड लाईट असं म्हणतो. क्लिअर आहे? आता मला काय करायचं आहे, की मला एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जो लाईट जातोय, समजा आता इमॅजिन करा, समोर जो लाईट येणार आहे, तोच लाईट मला हवा आहे. बाकीचा जो लाईट आहे, तो मला ब्लॉक करायचा आहे. बाकीचा लाईट जो आहे, तो एंटर नाही झाला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर सिस्टममधून. जसं की बघा, समजा आपल्या घरामध्ये किंवा ज्या जुन्या खिडक्या असायच्या, अशा पद्धतीच्या असायच्या बघा त्या. आताही आहेत. जसं की आतमध्ये काय असायचं बघा याच्या, त्याच्या आतमध्ये अशा प्रकारची थोडी ओपनिंग असायची. असे गज लावलेले असतात, अशा पद्धतीने. बरोबर आहे. आता समजा मला एखादी वस्तू जर इथून द्यायची म्हटलं, समजा आता हे पुस्तक आहे. हे जर मला द्यायचं आहे, तर जर मी याला असं दिलं, अशा पद्धतीने जर दिलं, हे पुस्तक जाणार आहे. त्याच्यामधून काय होईल? जाईल ना, नाही का? पण जर मी याला असा देण्याचा प्रयत्न केला तर? मग जाईल का हे पुस्तक या खिडकीमधून? नाही जाणार. म्हणजे याला त्याने काय केलं? ब्लॉक केलं. त्याने फक्त परमिशन कुणाला दिली? अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टला ठेवताय, या प्लेनमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्या ऑब्जेक्टला ठेवताय, याच प्लेनमध्ये तो ज्यावेळेस जाईल, त्याच ऑब्जेक्टला तो त्या ठिकाणी काय करतोय? एक्सेप्ट करतोय. बरोबर आहे? असाच काही प्रकार या ठिकाणी आहे बघा. इथे सुद्धा काय होतंय? आता हा लाईट जो आहे, हा लाईट सर्व डायरेक्शनमध्ये काय करतोय? लाईट इमिट करतोय. त्यामुळे या ठिकाणी हा जो लाईट असणार आहे, त्याला आपण अनपोलराइज्ड लाईट असं म्हणणार आहोत. आता हा अनपोलराइज्ड लाईट याची डायरेक्शन या ठिकाणी दाखवलेली आहे बघा. सर्व डायरेक्शनमध्ये हा लाईट जो आहे, तो इमिट होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जसं त्या ठिकाणी खिडकी बसवली नाही ही विंडो, तशा प्रकारे या ठिकाणी एक पोलॅरॉइड बसवलेला आहे. टर्मलाईन क्रिस्टल वगैरे याच्यापासून ते बनवतात. अशा प्रकारचा हा पोलॅरॉइड आहे बघा. आणि आता हा काय करणार? इथे याच्या ओपनिंग दिलेल्या आहेत बघा अशा प्रकारच्या. म्हणजे या प्लेनमध्ये जर का जो लाईट या प्लेनमध्ये जो लाईट जात असेल, त्याच लाईटला तो एक्सेप्ट करणार आहे. त्याच लाईटला तो जाण्यासाठी परमिशन देणार आहे. जर एखादा लाईट जर असा जात असेल, अशा पद्धतीने जर लाईट जात असेल, तो त्याला ब्लॉक करेल. तो कसा गेला पाहिजे? असाच गेला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या वेव्हज असतील, अशा प्रकारच्या ज्या असतील एकाच प्लेनमध्ये, या प्लेनमध्ये त्यांनाच तो जाण्याची परमिशन देईल. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे जे लाईट आहेत, या प्लेनमध्ये जे लाईट आहे त्याला काय म्हणतात? प्लेन ऑफ पोलरायझेशन. ज्याच्यामधून तो चाललेला आहे त्याला काय म्हणायचं? याला प्लेन ऑफ पोलरायझेशन. आणि ज्या प्लेनमध्ये ते चालले त्याला म्हणायचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन. हे लक्षात ठेवा, इथे डेफिनेशनही पेपरला असतात. ठीक आहे. तर प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणजे ज्या प्लेनमध्ये हा लाईट चालला आहे तो, आणि ज्याच्यातून तो पास होतोय तो झाला प्लेन ऑफ पोलरायझेशन. मग अशा प्रकारचे वेव्ह जे या प्लेनमध्ये जात आहेत त्यांनाच तो काय करणार आहे? पुढे जाऊ देणार आहे आणि बाकीच्यांना तो त्या ठिकाणी ब्लॉक करणार आहे. आलं का लक्षात? पोलरायझेशन म्हणजे सिम्पली आपण असं म्हणू शकतो, की मला त्या ठिकाणी एक फिल्टर बसवायचा आहे. बरोबर की नाही? म्हणजे बाकीच्यांना त्याने काय केलं पाहिजे? ब्लॉक केलं पाहिजे. आणि एकाच पर्टिक्युलर व्हॅल्यूला, एकाच पर्टिक्युलर प्लेनमध्ये असणाऱ्या लाईटला त्याने त्या ठिकाणी परमिशन दिली पाहिजे. आणि या पोलरायझेशनमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण अनपोलराइज्ड लाईटला पोलराइज्ड करतो. समजा आता हा लाईट जो आहे तो पोलराइज्ड झालेला आहे. बरं पोलराइज्ड होण्याच्या आधी या लाईटची काही ना काही इंटेन्सिटी होती. बरोबर आहे? ज्यावेळेस अनपोलराइज्ड लाईट असेल, जो सर्व डायरेक्शनमध्ये इमिट होणार आहे. त्याची काय असणार आहे? काही ना काही इंटेन्सिटी असणार आहे. आणि पोलराइज्ड लाईटची सुद्धा काही ना काही इंटेन्सिटी असणार आहे. मग ही इंटेन्सिटी आणि ही जी इंटेन्सिटी आहे, ही सारखी आहे का वेगवेगळी आहे? ती डिफरंट असते. आता ही जी इंटेन्सिटी आहे ना, ही समजा याला आपण आय नॉट असं म्हणूया. आता ही जी इंटेन्सिटी असते पोलराइज्ड लाईटची, ती या ठिकाणी हाल्फ झालेली असते. हे लक्षात ठेवा, हे विसरायचं नाहीये. जी पोलराइज्ड लाईट असणार आहे, याची जी इंटेन्सिटी असणार आहे, ही इंटेन्सिटी अनपोलराइज्ड लाईटच्या हाल्फ असते. ठीक आहे? आणि यावरूनच आपण असं म्हणू शकतो, इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज्ड वेव्ह reduces by half आफ्टर पासिंग थ्रू अ पोलरायझर. आलं का लक्षात? आणि त्या ठिकाणी एक मॅलस लॉ आहे बघा, जो पेपरला विचारला जातो. आता मॅलस लॉ मध्ये 2 पोलरायझर्स लावलेले आहेत. ही डायग्राम आहे बघा. या डायग्राम मध्ये हा अनपोलराइज्ड लाईट आहे. ठीक आहे. ह्या लक्षात ठेवायचं असा ह्या प्रकारचा सोर्स आहे. आणि हे सर्व एरो आपल्याला काय दाखवतात, की लाईट जो आहे तो सर्व डायरेक्शनमध्ये इमिट होत आहे. आता हा लाईट जो आहे तो या फर्स्ट पोलरायझर मधून पास झाला. आता फर्स्ट पोलरायझर जो आहे, तो फक्त अशा प्रकारचे जे व्हर्टिकल वेव्हज आहेत, यांनाच फक्त जाण्याची परमिशन देत आहे.
आणि बाकीचे जे आहेत ते सर्व तो ब्लॉक करत आहे. ठीक आहे. हे बाकीचे ब्लॉक झाले. आता हा इथून पुढे आला. तर आपण असं कन्सिडर करूयात, की ज्यावेळेस याच्यामधून लाईट बाहेर येतोय, हा पोलराइज्ड लाईट, त्यावेळेस याची इंटेन्सिटी समजा आय नॉट इतकी आहे. आता आपण इथे दुसरा पोलरायझर बसवलेला आहे. आता मला सांगा, समजा या ठिकाणी काय होणार आता? हा प्लेन पोलराइज्ड लाईट या अॅनालायझर मधून पास होणार. बरोबर आहे की नाही? या पोलरायझर मधून काय होणार? हा पास होणार. मग त्यावेळेस इकडे जी तुम्हाला आता इंटेन्सिटी भेटणार आहे, ती याच्या हाफ असेल का? विचार करा. याच्या हाफ असू शकते का ती? तर या ठिकाणी ती हाफच असेल असं नसतं. याच्यामध्ये महत्वाचं कारण काय आहे माहिती आहे का? तुम्ही हा जो सेकंड पोलरायझर आहे, तो कसा ठेवलेला आहे हे महत्वाचं आहे. समजा इमॅजिन करा, आता या ठिकाणी आपण याला अशा पद्धतीने ठेवलेला आहे. तर याला म्हणतात एक्सिस ऑफ पोलरायझेशन. तो पहिला जो एक्सिस ऑफ पोलरायझेशन होता ना, तो असा होता फर्स्ट पोलरायझरचा. आणि हा जो पोलरायझर आपण ठेवला, याचा जो एक्सिस ऑफ पोलरायझेशन आहे, तो असा आहे. म्हणजे अशा प्रकारचे वेव्ह जे आहे, या प्लेनमध्ये जे वेव्ह येणार आहेत, त्याच प्लेनला हा पोलरायझर पुढे पाठवणार आहे. बाकीचे सर्व ब्लॉक करणार आहे. मग हा या ठिकाणी काय होतं, या दोघांमध्ये काहीतरी अँगल तयार होतो ना. म्हणजे कोणता? या पहिल्या पोलरायझरचा एक्सिस ऑफ पोलरायझेशन आणि दुसऱ्या पोलरायझरचा एक्सिस ऑफ पोलरायझेशन. या दोघांमध्ये जो अँगल तयार होत आहे, या अँगलवरती डिसाईड होणार आहे, की आता यामधून जो पण काही लाईट वेव्ह पास होणार आहे, त्याची इंटेन्सिटी किती असणार आहे. त्यामुळे मालूस यांनी सांगितलं, की जी इंटेन्सिटी तुम्हाला भेटत असते, दॅट इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ कोसाइन फंक्शन. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस स्क्वेअर थिटा. बघा याचं स्टेटमेंट काय आहे? व्हेन अ बीम ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट, हे प्लेन पोलराइज्ड लाईट लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आपण काय केलं, या अनपोलराइज्ड लाईटला एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये म्हणजे एकाच प्लेनमध्ये ज्या वेव्ह पास होत आहेत त्यांनाच परमिशन दिली. बाकीचे सर्व ब्लॉक केले. त्यामुळे या ठिकाणी आपण शब्द काय वापरणार? प्लेन पोलराइज्ड लाईट ऑफ इंटेन्सिटी. त्याची इंटेन्सिटी किती आहे? आय नॉट, जसं आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. इज इन्सिडेंट ऑन अन अॅनालायझर. अॅनालायझर म्हणजे हा दुसरा जो पोलरायझर आहे तोच. ठीक आहे. द लाईट ट्रान्समिटेड ऑफ इंटेन्सिटी आय, म्हणजे त्याच्यामधून जो लाईट बाहेर येईल, या सेकंड पोलरायझर मधून जो लाईट बाहेर येईल त्याच्या इंटेन्सिटी बद्दल बोलतायत. म्हणजे तो किती आहे? आय फ्रॉम द अॅनालायझर व्हॅरीज, तो बदलणार आहे. डायरेक्टली ॲज द स्क्वेअर ऑफ द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द ट्रान्समिशन एक्सिस ऑफ पोलरायझर अँड अॅनालायझर, अँड दिस इज नोन ॲज मॅलेस लॉ. याला मॅलेस लॉ असं म्हणायचं. सिंपल वे मध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की हा जो थीटा आहे, या दोघांमध्ये बनणारा हा जो अँगल थीटा आहे, हा जसा जसा बदलत जाणार आहे, तशाच पद्धतीने त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ पोलराइज्ड लाईट जी आहे ती बदलत जाणार आहे. आलं लक्षात? तर हा आहे बघा मॅलेस लॉ. हा सुद्धा पेपरला येतात, त्याला व्यवस्थितपणे प्रिपेअर. आता यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे ब्रिस्टर्स लॉ. अत्यंत सोपा लॉ आहे बघा. यामध्ये आपल्याला अनपोलराइज्ड लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पाठवायचं आहे. या ठिकाणी ही डायग्राम दिलेली आहे बघा, याला व्यवस्थितपणे समजून घ्या. या ठिकाणी हा अनपोलराइज्ड लाईट आहे आणि अशा पद्धतीने हा अनपोलराइज्ड या ठिकाणी या इंटरफेस वरती इन्सिडेंट होत आहे. आता हा इंटरफेस इंटरफेस म्हणजे काय? जो दोन मीडियमला सेपरेट करतो. आता हा आहे फर्स्ट मीडियम, याचा काही ना काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. हा आहे सेकंड मीडियम, याचा काही ना काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमची एक प्रॉपर्टी आहे. आणि या प्लेन्समध्ये हा अनपोलराइज्ड लाईट या ठिकाणी ट्रॅव्हल करत आहे. हे लक्षात येते का तुमच्या? कशा प्रकारचं आहे हे? हे बघा, अशा पद्धतीनं एक प्लेनमध्ये हा लाईट वेव्ह आहे आणि त्यांच्यामध्ये एक डॉट दिसतोय. डॉट याचा अर्थ येतोय का लक्षात तुमच्या? अशा पद्धतीचं आहे बघा हे स्ट्रक्चर असं. असे हे प्लेन्स आहेत. एक इकडे आहे. समजा आपण याच पद्धतीने जर रिप्रेझेंट करायचं ठरवलं, तर त्याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो. अशा पद्धतीने आहेत बघा. येतं का लक्षात? तर तुम्ही असं जर समोरून जर बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्हाला हा जो प्लेन आहे, या प्लेनचा फक्त एवढाच पॉइंट दिसणार आहे. बरोबर आहे? इकडे जाताना तर दिसत आहे, परंतु हा जो पॉइंट आहे, तो पॉइंट या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवतात. येतं लक्षात? तर लक्षात ठेवा, अशा या प्लेनमध्ये जो लाईट या ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहे, त्याला आपल्याला पोलराइज करायचं आहे. आता इथे होतं काय, ते व्यवस्थितपणे समजून घ्या. तिथे जो काही अँगल असेल ना, हा थिटा बी आहे बघा. जो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणून काम करत असतो, नाही का? नॉर्मल आणि इन्सिडेंट रे यांच्यामध्ये जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. आता इथे सुरुवातीला काय होईल, ज्यावेळेस हा लाईट इथे इन्सिडेंट होईल, तर याचं काय होईल, काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन होईल आणि काही प्रमाणामध्ये रिफ्रॅक्शन होईल. रिफ्लेक्शन म्हणजे तो त्याच मीडियममध्ये वापस जात आहे.
रिफ्रॅक्शन मध्ये हा सेकंड मीडियम मध्ये एंटर करत आहे. मग ही प्रोसेस करत असताना जसा जसा हा थिटा चेंज होत जाईल बघा, तर एक अँगल आपल्याला असा भेटतो की ज्या अँगल वरती या ठिकाणी जो लाईट रिफ्लेक्ट होत आहे यावरती फक्त आपल्याला असे डॉट्सच पाहायला भेटत आहेत बघा. म्हणजे याच प्रकारच्या प्लेनमध्ये असणारे जे लाईट आहेत, ते लाईटच या ठिकाणी काय होत आहेत, रिफ्लेक्ट होत आहेत. म्हणून त्या ठिकाणी हा जो लाईट रे असणार आहे, याला आपण पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे असं म्हणणार आहोत. आणि हे एका पर्टिक्युलर अँगल वरती होत असतं. मी काय सांगतो व्यवस्थितपणे समजून घ्या. ज्यावेळेस हा अनपोलराइज्ड लाईट या ठिकाणी इन्सिडेंट होईल, तर एका पर्टिक्युलर अँगल वरती या ठिकाणी जे रिफ्लेक्शन होणार आहे, ते 100% होणार आहे. म्हणजे या प्लेनमध्ये असणारे जे वेव्ह आहेत ते सर्वच्या सर्व काय होतील या ठिकाणी रिफ्लेक्ट होतील. ठीक आहे. असं नाही की 100% त्या ठिकाणी ते रिफ्लेक्ट झाले थोड्याफार प्रमाणामध्ये असले जरी तर ते रिफ्रॅक्ट होऊन जाणार आहेत. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर रिफ्रॅक्शन मध्ये आपल्याला थोडेफार जे आहे त्या प्लेन मधले दिसतातच आहेत. ठीक आहे. आणि बाकीच्या या प्लेन मध्ये अशा पद्धतीने. येथे लक्षात म्हणजे इथे मला सांगायचं काय इथे तुमचं जे रिफ्लेक्शन जे पोलरायझेशन आहे रिफ्लेक्शन मध्ये होणारं जे पोलरायझेशन आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. आता इथे दोन्ही पण फॉर्ममध्ये असणारे वेव्ह आहेत. पण इथे मात्र काय झालं, इथे मात्र पोलरायझेशन पूर्णपणे झालं. मग हे ज्या अँगल वरती होतं ना, त्यावेळेस हा रिफ्लेक्टेड रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे त्याच वेळेस परपेंडिक्युलर असतात ज्यावेळेस ही घटना घडते. ठीक आहे. मग आपण डायग्रामनुसार काय म्हणू शकतो, की जो ब्रिस्टर्स अँगल आहे, तर थिटा बी प्लस थिटा आर या ठिकाणी 90 डिग्री येतात आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे कोणता लॉ आहे हा? स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स लॉ आठवते तुम्हाला? द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. जर तसं लक्षात राहत नसेल तर सिम्पली काय करायचं? आता हा पहिला मीडियम आहे. या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? N1 आणि इथे कोणता अँगल तयार झाला? इन्सिडेंट आहे ना तो. त्याला आपण म्हणूया साइन थिटा बी. ह्या अँगलला या साइन सोबत लावून द्यायचं. ठीक आहे. तर हा झाला N1 साइन थिटा बी. दुसरा मीडियम कोणता आहे? हाय मीडियम आहे. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? N2. अँगल कोणता तयार झाला इथे? थिटा. लावा त्याला साइन सोबत. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता. हा स्नेल्स लॉज आहे. ठीक आहे. मग ह्या स्नेल्स लॉ नुसार आपण काय म्हणू शकतो? इथे बघा बरं आता हीच टर्म या ठिकाणी लिहिलेली आहे. आलं लक्षात? हं. मग इथून मी काय म्हणू शकतो? इथे बघा, इथे थिटा आर आहे. तर या थिटा आरला आपण या थिटा बीला न्या तिकडे. त्याला आपण 90 मायनस थिटा बी असं देखील लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? हा थिटा आर आहे ना. या थिटा बीला जर मी पलीकडे नेलं, तर त्याला मी काय लिहू शकतो? 90 मायनस थिटा बी. म्हणजे इथे या साइन थिटा आरच्या जागेवरती मी काय लिहिणार? साइन 90 मायनस थिटा बी. बरं याला जर आपण व्यवस्थितपणे बघितलं, तर हा साइन पाय/2 मायनस थिटा बी आहे. ट्रिगोनोमेट्रीमध्ये अलाइड अँगल नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर फंक्शनमध्ये पाय/2 असेल, तर हा फंक्शन जो आहे तो चेंज होतो. साइनचा काय बनतो हा? हा साइनचा बनतो कॉस आणि पाय/2 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? पहिल्या क्वाड्रंटमध्ये. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्हच असतात. त्यामुळे हा झाला कॉस थिटा बी. म्हणजे साइन ऑफ पाय/2 मायनस थिटा बीच्या जागेवरती मी कॉस थिटा बी ठेवू शकतो. त्या ठिकाणी हे फंक्शन आपल्याला काय भेटेल? इथे लिहितो मी एक स्टेप अजून. हवं तर N1 साइन थिटा बी इज इक्वल्स टू N2 कॉस थिटा बी. बरोबर आहे. मग या ठिकाणी हा N2 इथेच ठेवा. या N1 ला पलीकडे घेऊन जा. मग हा झाला N2 अपॉन N1. या कॉस थिटा बीला घ्या इकडे. साइन डिवाइडेड बाय कॉस काय बनणार? टॅन. म्हणजे हा झाला टॅन थिटा बी. आता थिटा बी इथेच ठेवूयात. या टॅनला इकडे घेऊयात. म्हणजे तो बनेल टॅन इनव्हर्स. म्हणजे हा जो ब्रिस्टर अँगल आहे तो आपल्याला भेटेल जो की असणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ N2 अपॉन N1. तर N2 म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. N1 म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. मग ह्या अँगलवरती काय होणार आहे? ह्या अँगलवरती या ठिकाणी कंप्लीट पोलरायझेशन होणार आहे. ठीक आहे. पण कशामध्ये? रिफ्लेक्शन मध्ये. रिफ्रॅक्शन मध्ये काय नाही. रिफ्रॅक्शन मध्ये अजूनही दोन्ही प्रकारच्या वेव्ह ज्या त्या येत आहेत. थोडंफार प्रमाण या प्लेन मध्ये असणाऱ्या लाईट वेव्हचं असणारच आहे. ठीक आहे. परंतु रिफ्लेक्शन मध्ये अशा प्रकारच्या प्लेन मध्ये जे लाईट वेव्ह होते ते मात्र येणार नाही. आणि यालाच आपण ब्रिस्टर्स लॉ असं म्हणत असतो. आता यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे इंटरफेरन्स ऑफ लाईट. इंटरफेरन्स ऑफ लाईट मध्ये एक टर्म आहे ज्या ठिकाणी याला आपण कोहेरेंट सोर्सेस असं म्हणतो. कोहेरेंट सोर्सेस म्हणजे दोन सोर्सेस असतात बघा.
ज्यांची फ्रिक्वेन्सी सारखी असते आणि ते एका कॉन्स्टंट फेज डिफरन्सने ट्रॅव्हल करत असतात. तर आपण काय म्हणतो कोहेरेंट सोर्सेस असं म्हणतो. जसं की या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा, हा S1 आहे आणि हा S2 आहे. त्यांच्यापासून जे काही वेव्ह प्रोपोगेट होणार आहे, यांची फ्रिक्वेन्सी सारखीच आहे आणि ते एका फेज डिफरन्सने, कॉन्स्टंट फेज डिफरन्सने ट्रॅव्हल करणार आहेत. समजा या ठिकाणी जर आपण याला रिप्रेझेंट केलं, तर आपण असं म्हणू शकतो, की समजा ही फर्स्ट वेव्ह आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही समजा फर्स्ट वेव्ह आहे आणि ही सेकंड वेव्ह आहे. आता याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो क्रस्ट. बरोबर आहे? म्हणजे हा पहिल्या वेव्हचा क्रस्ट झाला, हा दुसऱ्या वेव्हचा क्रस्ट झाला. हा पहिल्या वेव्हचा ट्रफ, दुसऱ्या वेव्हचा ट्रफ. क्रस्ट, क्रस्ट. ठीक आहे. म्हणजे आपण जर इथे बघितलं, तर हे दोघांचे क्रस्ट जे आहे, ते या ठिकाणी सुपर इम्पोज होत आहे. त्यामुळे या दोघांचा जो रिझल्टंट येईल ना एकच, तर तो Y1 प्लस Y2 असेल. समजा पहिल्या वेव्हचं जे अँप्लिट्यूड आहे, ते Y1 आहे आणि दुसऱ्याचं जे आहे ते Y2 आहे. मग इथे आपल्याला एक दोघांची मिळून बनणार ना, त्यामुळे एक आपण दोघांची मिळून बनणारी जी आहे, ती अशा पद्धतीने दाखवू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं, 2 वेव्ह जे आहेत ते सुपर इम्पोज झाले. म्हणजे आपण असं म्हणतो, की 2 वेव्ह ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात, त्यावेळेस जी घटना घडते, त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, इंटरफरन्स ऑफ लाईट असं म्हणत असतो. मग या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी या 2 वेव्ह जे आहे, यांचा क्रस्ट जो आहे तो सुपर इम्पोज झाला. म्हणून इथे जो इंटरफरन्स तयार होतो ना, ह्या इंटरफरन्सला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं म्हणतात. कन्स्ट्रक्टिव्ह. या कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये जे अँप्लिट्यूड असतं हे मॅक्सिमम असतं. तुम्ही इथे बघू शकता, की या दोघांमुळे जे काही तयार होणार आहे, त्याचं अँप्लिट्यूड सर्वात जास्त असणार आहे. आलं का लक्षात? तर तुम्ही सिम्पली काय म्हणू शकता, फर्स्ट वेव्हचा क्रस्ट आणि दुसरा वेव्हचा क्रस्ट. हे काय व्हायला पाहिजे? सुपर इम्पोज व्हायला पाहिजे. पण समजा एखादी घटना ही जर का अशी घडत असेल तर, इथे मी शो करतो. समजा अशा पद्धतीने वेव्ह जे आहे, ती जात आहे. समजा ही फर्स्ट वेव्ह आहे आणि ही सेकंड वेव्ह आहे. आता अँप्लिट्यूड काय त्यांचं थोडंफार कमी जास्त असू शकतं. ठीक आहे. तर इथे याला मी थोडंसं दुसऱ्या पद्धतीने दाखवतो. 1 मिनिटं. याचं अँप्लिट्यूड काय करूयात आपण थोडंसं कमी दाखवूयात. समजा ही फर्स्ट वेव्ह झाली आणि सेकंड वेव्ह जी आहे, ती आपण अशा पद्धतीने समजा दाखवूया. ही झाली सेकंड वेव्ह. हं. तर आपण असं म्हणू शकतो, की फर्स्ट वेव्हचा हा क्रस्ट आहे आणि सेकंड वेव्हचा हा ट्रफ आहे. बरोबर आहे का नाही? दोन्ही एकमेकांच्या ऑपोझिट डायरेक्शनमध्ये आहेत. बरोबर? समजा याचं जे अँप्लिट्यूड आहे, हे Y1 आहे. याचं जे अँप्लिट्यूड आहे, ते समजा Y2 आहे. तर रिझल्टंट तुम्हाला काय भेटणार? तो असेल Y1 मायनस Y2. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या दोघांचा मिळून जो रिझल्टंट तयार होतो, त्याचं अँप्लिट्यूड ह्या दोघांच्या अँप्लिट्यूडपेक्षाही कमी असणार आहे. मी काय बोलतोय लक्षात येत आहे का? याचं जे अँप्लिट्यूड असणार आहे, ते अँप्लिट्यूड ह्या दोघांच्या अँप्लिट्यूडपेक्षा देखील कमी असणार आहे. मग इथे हा जो इंटरफरन्स तयार होतो, या इंटरफरन्सला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं म्हणतात. याला काय म्हणायचंय तुम्हाला? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि इथे जो तयार होतो त्याला कन्स्ट्रक्टिव्ह. तर साधी गोष्ट लक्षात घ्यायची, जर एका वेव्हचा क्रस्ट दुसरा वेव्हचा क्रस्ट सुपरइम्पोज झाले, तर तिथे काय होतं? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि तिथे आपल्याला ब्राईटनेस भेटत असते. ब्राईट पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतो आणि जर डिस्ट्रक्टिव्ह असेल तर तिथे आपल्याला डार्क पॉइंट जो आहे तो भेटत असतो. कारण ते कॅन्सल करून टाकतील ना. त्याच्यामुळे या ठिकाणी काय भेटणार? डार्क पॉइंट भेटणार, तिथे काय भेटणार? ब्राईट पॉइंट भेटणार आणि हे दोघे पण कायम सेम फेज डिफरन्सने चालायला पाहिजे बरं का. म्हणजे आता इथे फेज डिफरन्स किती समजा 0 आहे. ठीक आहे. एखादा समजा पाठीमागून काहीतरी येत असेल, तर तो कायम तसाच चालायला पाहिजे. सुरुवातीला त्यांच्या दोघांच्यामध्ये जो फेज डिफरन्स असेल, तोच फेज डिफरन्स या ठिकाणी मेंटेन होणं गरजेचं असतं. कारण फेज डिफरन्स वरूनच यावरती एक डेरिव्हेशन जे आहे ते आपण पुढे बघणार आहोत. लक्षात आलं का तुम्हाला? कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय? असे 2 सोर्सेस जे लाईट वेव्हजला इमिट करतात. त्यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जी असते ती सेम असते. हॅव्हिंग अ कॉन्स्टंट फेज डिफरन्स. अशा सोर्सेसला कोहेरेंट सोर्सेस असं म्हणायचं. आता ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येईल. इथे हा एक सोर्स आहे. म्हणजे कोहेरेंट सोर्सेसच आहेत. ठीक आहे. हा एक सोर्स आहे. हा सेकंड सोर्स आहे. आता
इथे ह्या ज्या लाईन तुम्हाला दिसतात ना, ज्या पूर्णपणे बघा अशा डॉटेड नाहीये, तर याला क्रस्ट समजायचं. व्यवस्थितपणे समजून घ्या. याला काय म्हणायचं? हा क्रस्ट आहे, हा क्रस्ट आहे, हा क्रस्ट आहे, हा क्रस्ट आहे, हा क्रस्ट आहे. हे काय झाली? हे झाले क्रस्ट. आणि हे जे डॉटेड लाईन्स आहेत ना त्या दोघांच्या मध्ये, या सेकंड याच्यामध्ये, ह्या डॉटेड लाईन्सला आपण ट्रफ असं समजायचं. ठीक आहे. मग इथे जर आपण बघितलं, तर हे जे तुम्हाला रेड पॉइंट दिसतात बघा, हे रेड पॉइंट्स. तर हे रेड पॉइंट्स कधी तयार होतात? हे रेड पॉइंट्स ज्यावेळेस पहिल्या वेव्हचा क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ, इथे बघा तुम्ही, इथे ही डॉटेड लाईन ट्रफ आहे आणि ही पूर्ण लाईन जी आहे ती क्रस्ट आहे. म्हणजे हे दोघे एकमेकांना इंटरसेक्ट केले की इथे हा रेड पॉइंट तयार झाला. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा तेच आहे. याचा क्रस्ट आहे, याचा ट्रफ आहे. इथे याचा क्रस्ट आहे, याचा ट्रफ आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? म्हणजे जे रेड डॉट्स तुम्हाला दिसतात ना, हे रेड डॉट्स, हे, तर हे रेड डॉट्स म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असणार आहे. जे मी तुम्हाला आता इथे समजून सांगितलं. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय होतं? एकाचा क्रस्ट आणि दुसऱ्याचा ट्रफ हा सुपर इम्पोज होत असतो. आता इथे बघा, हे जे ब्ल्यू डॉट्स दिसतात बघा तुम्हाला, आता ब्ल्यू मध्ये काय होत असतं? ब्ल्यू म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि याच्यामध्ये क्रस्ट टू क्रस्ट काय होणार आहे? सुपर इम्पोजिशन होणार आहे. मग या ठिकाणी बघा, इथे आपण असं म्हणू शकतो की ही जी लाईन आहे, हे सगळे रेड झाले आणि हे जे आहे हे ब्ल्यू झाले. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे काय तयार होणार आहे? इथे तयार होणार आहे जो ब्ल्यू डॉट आहे बघा, हा ब्ल्यू डॉट आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स देणार आहे. तर असाच एक्सपेरिमेंट यंग्स या सायंटिस्टने केला होता बघा, ज्याचं नाव आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. 2 स्लिट आहे त्यामध्ये. आम्ही याचं नाव काय दिलं? डबल स्लिट. तर काय केलं बघा त्यांनी या ठिकाणी, इथे सर्वात आधी आपण एक सोर्स ऑफ लाईट घेतला. या सोर्स ऑफ लाईट पासून लाईट जो आहे तो इमिट होणार आहे आणि या ठिकाणी ठेवलेली आहे एक कॉन्व्हेक्स लेन्स. आता कॉन्व्हेक्स लेन्स यालाच आपण नॉर्मली कन्व्हर्जिंग लेन्स असं देखील म्हणत असतो. जो रेजला कॉन्व्हर्ज करायचं काम करतो, एकत्र आणण्याचं काम करतो. म्हणजे हा रे असा जात असेल तर तो आता असा जाणार. म्हणजे हे सर्व रेज जे आहेत ते आता एकमेकांना असे पॅरलल येतील. बरोबर आहे. आता इथे आपण काय केलं, या ठिकाणी हा जो तुम्हाला S1 आणि S2 दिसतो, त्याला स्लिट्स असं म्हणतात. ओपनिंग्स आहेत बघा या ठिकाणी अशा या 2. ठीक आहे. मग इथे ह्या काय झाल्या? ह्या झाल्या स्लिट्स. त्यामुळे या ठिकाणी S1 आणि S2 जे आहे, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण कोहेरेंट सोर्सेस असं म्हणू शकतो. बरोबर की नाही? कारण लाईट एकच आहे. आता जिथे लाईटची फ्रिक्वेन्सी S1 या ठिकाणी लाईटची फ्रिक्वेन्सी जी असणार आहे, तीच फ्रिक्वेन्सी S2 ची सुद्धा असणार आहे. आणि दोघांचा जो फेज डिफरन्स आहे, तो देखील कसा असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून यांना काय म्हणतो आपण? यांना आपण म्हणायचं कोहेरेंट सोर्सेस. ठीक आहे. आता इथे तुम्हाला हा जो S1 हा जो स्लिट दिसतोय बघा, इथून ह्या वेव्हलेट जे आहेत ते अशा पद्धतीनं प्रोपोगेट होत चालल्या. तर इथे ही जी कंप्लीट लाईन असेल, ही जी वेव्हलेट असेल, याला काय म्हणायचं आपण? क्रस्ट. आणि जी डॉटेड दिसत आहे, त्या डॉटेडला काय म्हणायचं आहे? ट्रफ. तसे हे 2 सोर्सेस आहेत आणि इथून निघणारे हे वेव्हलेट्स आहेत. आता ज्यावेळेस या ठिकाणी याचा क्रस्ट हा याच्या ट्रफ सोबत इंटरफिअर करेल. बघा 2 क्रस्टच्या मध्ये काय ट्रफ आहे. हा एक क्रस्ट आहे, हा एक क्रस्ट आहे. ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? ट्रफ असणार आहे. ठीक आहे. मग एका वेव्हचा क्रस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ सोबत जर इंटरफिअर झाला, तर त्या ठिकाणी कोणता इंटरफरन्स तयार होतो? त्या ठिकाणी एक डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. त्यामुळे हे जे रेड पॉइंट तुम्हाला दिसतात ना, हे जे रेड डॉट्स तुम्हाला दिसतात ना, हे सर्व काय रिप्रेझेंट करतात बघा. जसं की आता हा काय आहे? हा आहे क्रस्ट आणि हा आहे ट्रफ. हे दोघे झाले या ठिकाणी इंटरफिअर आणि तिथे हा रेड डॉट जो आहे तो तयार होत आहे. म्हणजे सगळे रेड डॉट जर आपण या ठिकाणी जॉइन करून घेतले, की त्या ठिकाणी असणारी जी इंटेन्सिटी असते ती सर्वात कमी असते. म्हणून आपण त्या ठिकाणी काय दिलं? मिनिमम इंटेन्सिटी. मिनिमम इंटेन्सिटी असते म्हणजे त्या ठिकाणी जो बँड तयार होणार आहे तो डार्क असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? डार्क ऑफ रेंज. ठीक आहे. आता जर दोन्ही वेव्हचे जर का क्रस्ट इंटरफिअर झाले, जसं की आता या ठिकाणी बघा, इथे हा ब्लू डॉट दिसतोय तुम्हाला. प्रत्येक ब्लू डॉट म्हणजे 2 क्रस्टचं इंटरफिअर आहे. हा ब्लू डॉट, हा ब्लू डॉट प्रत्येक ठिकाणी बघा. हे ब्लू जर आपण कनेक्ट करून घेतले, तर त्या ठिकाणी असणारी इंटेन्सिटी ही मॅक्सिमम इंटेन्सिटी असणार आहे आणि याला आपण ब्राईट फ्रिंज असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर इथे बघा बरं मग इथे परत काय तयार झाला? डार्क, इथे ब्राईट, इथे पुन्हा डार्क, ब्राईट, डार्क म्हणजे अल्टरनेटली फॉर्म होत चाललेले आहेत. बरोबर आहे. आणि ह्या 2 डार्क फ्रिंजेस मध्ये जे अंतर असतं त्याला म्हटलं जातं फ्रिंज विड्थ. त्याला काय म्हणायचं? फ्रिंज विड्थ असं म्हणायचं. 2 डार्क
फ्रिंजेस मध्ये किंवा दोन ब्राईट फ्रिंजेस मध्ये जे डिस्टन्स असतं त्यालाच आपण त्याची विड्थ असं म्हणतो. नॉर्मल त्याला आपण फ्रिंज विड्थ असं म्हणतो. आले का लक्षात? इन शॉर्ट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जिथे क्रस्ट आणि क्रस्ट इंटरफिअर होतात तिथे एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो आणि एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ सोबत जर इंटरफिअर झाला तर त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होत असतो. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह असेल तिथे डार्क फ्रिंज असेल आणि जिथे कन्स्ट्रक्टिव्ह असेल तिथे ब्राईट फ्रिंज